कालवा समितीची बैठक झाली, काय निर्णय घेतला गेलेला आहे, काय आज प्रथमच उजनीच्या कालवा सल्लागार समितीची बैठक आज सोलापूरमध्ये झालेली आहे. आतापर्यंत सर्व बैठका पुण्यात मुंबईत व्हायच्या, पण 90% क्षेत्र हे सोलापूर जिल्ह्यातलं असल्यामुळे उजनी कमांडचं, म्हणून मी तो निर्णय केला की आपण बैठक सोलापूरला घेतली पाहिजे. त्यामुळे विस्ताराने चर्चा झाली. एकूण जे धरणातला उपयुक्त साठा जो आहे तो विचार करता सुदैवाने यावर्षी पाऊस चांगला झाल्यामुळे धरणं भरलीत, अजून प्रवाह सुरू आहेत, रिव्हर गेन्स अजून मिळत आहेत. आता सध्या तर रबी हंगामाचं पहिल्या आवर्ताने चर्चा आम्ही केलेली आहे आणि उर्वरित जे मग रोटेशन आपल्याला आवर्तन करायचे आहेत पुढचे मे पर्यंत मागणी जे उन्हाळ्याचे आवर्तन झालं पाहिजे, तर फेब्रुवारी मध्ये परत कालवा सल्लागार समितीची बैठक घेऊन मग जे काही पाणी शिल्लक आहे, आणखी 3 पाणी देऊ शकतो काय 4 पाणी देऊ शकतो. कारण त्याबरोबर धरणाच्या बॅकवॉटरवर जी गावं आहेत, उदाहरणार्थ जी विस्थापित झालेली गावं, धरणाच्या बॅकवॉटर मध्ये काही गाव आहेत तिथे कम्प्लीट वॉटर आहे, काही तर त्या गावांना किती पाणी लागणार आहे, तिथल्या पाणी पुरवठा योजनेला किती पाणी लागणार आहे, तिथल्या पाणी उपसा सिंचन योजनेला जे कम्प्लीट वॉटर आहे, त्या सगळ्या अहवाल आम्ही इथं आढावा घेतोय आता. आणि फेब्रुवारी मध्ये जेव्हा बैठक होईल तर पुढच्या आवर्तनाची आपण चर्चा करणार आहोत. ह्या आवर्तनाचं 4 तारखेला उद्यापासून सुरू होणार. साधारण 1 महिना आवर्तन चालेल, 35 दिवस आवर्तन चालेल. मागील वेळी खरं तर आपण पालकमंत्री सोलापूरच्या होतात, त्यावेळेस 5 आवर्तन आपण सोडण्याचा धाडसी निर्णय घेतलेला होता. 5 वेळा आपण पाणी सोडलं. त्यानंतर मात्र ऐन उन्हाळ्यामध्ये किंवा पावसाळ्याच्या तोंडावरती कुठेतरी पाण्याचा तुटवडा होता. नाही, गतवर्षी धरण फक्त 66% भरलं होतं, यावर्षी धरण भरलेलं आहे. तोच आमचा प्रयत्न राहील. विशेषतः उन्हाळ्यामध्ये जे आवर्तन पाहिजे, जी आवश्यकता असते, पिकं मोठ्या प्रमाणात उभी आहे, तर त्या ठिकाणी तो देता येईल आपल्याला मे मध्ये, असा आमचा प्रयत्न राहील. पण फेब्रुवारी मध्ये मग उपलब्ध पाणी, बॅकवॉटरचं पाणी, त्या ठिकाणी याचं कमिटमेंट काय आहे त्या सगळ्या लक्षात घेऊन आपण करू. म्हणजे कालवा प्रभावित जे कालवे प्रभावित आहेत त्या ठिकाणी जे अतिक्रमण झालेत, झुडपं झालेत, प्रवाह कमी होतो, अडथळे येतात, ते तात्काळ त्याच्या संदर्भात कारवाई सूचना दिलेल्या आहेत. सगळ्या जे कारखाने आहेत त्यांनी जर त्यांचे बसेस उपलब्ध करून दिले तर आम्ही डिझेल द्यायची आमची तयारी आहे. त्या सगळ्यांनी मान्य केलंय. आम्ही आमच्या क्षेत्रामध्ये त्या पद्धतीने आम्ही मदत करू. तर सगळ्या अधिकाऱ्यांना त्या सूचना दिलेल्या आहेत. बाकी मग दहेगावची उपसा सिंचन योजना जी आता नवीन करण्यात आलेली आहे करमाळ्याच्यातले, तर तिचे आम्ही उद्यापासून तिला आवर्तन देतो. सुभाष देशमुख साहेबांचं एक देगाव कालव्याचं, त्याचं आम्ही ताबडतोब आता त्याला पाणी सोडतोय ट्रायलसाठी, त्यामुळे ते काम होऊन जाईल. अशा एक कुलकटचं सुद्धा जे कल्याण शेतीची मागणी होती त्या संदर्भात सुद्धा आपण कारवाई करतो. जो गाळ काढण्याचं टेंडर काढलं होतं त्याच्यामध्ये मग काही प्रश्न आले, काही वाद निर्माण झाले अशी मला माहिती. मी आता चार्ज घेतलाय महामंडळाचा. पण आता ईडी मेरी जी आपली संस्था आहे खाती जी आहे, सगळ्या नकाशे वगैरे काय करते, तर त्यांनी आता अहवाल सादर केलेला आहे. आता तो काय अहवाल सादर केला, काही त्याची तपासून पाहू आपण. पण याची निविदा काढली पाहिजे. निविदा काढताना हेच भूमिका आहे की जितका गाळ आपण काढू, बऱ्याच गाळ मिश्रित वाळू सुद्धा त्याच्यात आहे, त्याचं एक उत्पन्न साधन शासनाला होईल. पण ते हळूहळू जावं लागेल, कारण हे विषय एवढे सेन्सिटिव्ह असतात की मग पुन्हा त्याच्यावर मग शासनावर टीका होते, पुन्हा राजकारण येतं, आरोप प्रत्यारोप होतात. भूमिका किती चांगली असली तर मला वाटतं सगळ्या स्टेक होल्डर जेवढे आहेत त्या सगळ्यांना ऑन बोर्ड घेऊन आपण निर्णय करू. प्रणवी शिंदेंनी आता एक टीका केलेली आहे की भाजपचं केंद्रात आणि राज्यात सरकार आल्यानंतर लॉरेन्स बिश्नोई पासून वाल्मिक कराडपर्यंत सगळ्यांना व्हीआयपी ट्रीटमेंट दिली जाते आणि हत्यांचे सत्र जे आहेत ते सुरू होतात, महिला अत्याचार होतात, दलित अत्याचार, याची टीका त्यांनी केलेली आहे. ठीक आहे, त्याची टीका त्यांना, शेवटी त्या विरोधी पक्षाचे खासदार आहेत, त्यांची टीका करता करता त्या पक्षाची अवस्था काय झालेली आहे मी सांगण्याची गरज नाही. वडेट्टीवार साहेबांनी देखील म्हटलं की वाल्मिक कराडचा एन्काउंटर होऊ शकतो, त्यामुळे त्याला वाचवलं गेलं पाहिजे, अशा पद्धतीने त्यांचं म्हणणं आहे. असं की माननीय मुख्यमंत्र्यांनी अतिशय सुस्पष्ट भाषेत सांगितलेलं आहे, जी काही त्यासाठी एसआयटी नेमलेली आहे, जे काही आरोपी जे आहेत कराड असतील किंवा कुठे असू देत, त्याला कुठली व्यापी ट्रीटमेंट याचा प्रश्न नाहीये. मला वाटतं विरोधकांनी फक्त या जे काही
विधानसभेला त्यांची जी पिछाड झाली, जे लोकसभेला जे काही नेगेटिव्ह नॅरेटिव्ह त्यांना यश मिळालं ते विधानसभेला मिळेल या गुमरीमध्ये हवेत वावरत होते. ते आता जमीन आलेले आहेत. लोकांनी त्यांची धोबी पछाड केलेली आहे. म्हणून ते परत काहीतरी कारण शोधत आहेत स्वतःचं अस्तित्व टिकवण्यासाठी. याच्या पलीकडे मला याच्यात काही आरोपात तथ्य दिसत नाही. विशेष एक असा आहे की आज सामनाच्या लेखामधून, संपादकीय लेखामधून देवेंद्र फडणवीसांचं खूप कौतुक करण्यात आलेलं आहे की त्यांनी जे काही पाऊल टाकलेलं आहे त्यांच्या खूप कौतुकास्पद आणि अभिनंदन. सामनाच्या भूमिकेत स्वागतच आहे. बीडच्या पालकमंत्रीपदासाठी लोक जे स्थानिक प्रतिनिधी आहेत ते म्हणतात की आता धनंजय मुंडेंना पालकमंत्रीपद नाही दिलं पाहिजे, उलट मुख्यमंत्र्यांनी किंवा अजितदादांनी पालकमंत्रीपद घेतलं पाहिजे. असं आहे, तो तिन्ही पक्ष नेत्यांनी बसून निर्णय करायचा आहे. मी भाष्य करू शकणार नाही. त्यांच्या राजीनाम्याची देखील भूमिका घेतली जाते. अरे की कोणी राजीनामा मागितला म्हणून दिला पाहिजे असं नाहीये. सत्य काय आहे, वास्तव काय आहे म्हणून तो एसआयटी नेमली ना. आयजी रँकच्या एक वरिष्ठ अधिकाऱ्याची एसआयटी 10 अधिकाऱ्यांची नेमलेली आहे. अहवाल येईल सरकार, तो अहवाल तर पब्लिक डोमेन मध्ये येणार आहे. त्यावेळी निर्णय होईल काय व्हायचं. ओबीसीचे नुसते मंत्रिमंडळात चेहरे नको तर ओबीसीची बाजू मांडणारे चेहरे जे आहेत ते मंत्रिमंडळात हवे होते असं महादेव जानकर म्हणतात. असे प्रत्येकाला एक भूमिका मांडावं लागते. त्यांना स्वतःच्या अस्तित्वात लढाई करायची आहे. त्यामुळे कोण काय भूमिका मांडतं त्या प्रत्येक भूमिकेवर आपण भाष्य केलंच पाहिजे. काही नाही. थँक्यू. चला. हा बरं.